आपल्या पुण्यात असे काही बिझनेस टायकून्स राहतात ज्यांनी फक्त शून्यातून विश्वच उभं केलं नाही, तर त्यांच्या कंपन्यांची नेटवर्क आज अनेक छोट्या देशांच्या GDP पेक्षा जास्त आहे. खूप जणांना या लोकांबद्दल काहीच माहिती नसेल, पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील टॉप 10 सर्वात श्रीमंत व्यक्ती पाहणार आहोत. पण हा फक्त आकड्यांचा खेळ नाही, तर व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की या लोकांनी नक्की असा कोणता बिझनेस केलाय, त्यांचे बिझनेस मॉडेल कसे काम करतात आणि त्यांनी मार्केटमध्ये आपली मोनोपॉली कशी निर्माण केली. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण नंबर 1चं नाव आणि त्यांची संपत्ती ऐकून तुम्ही नक्कीच थक्क होणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 10व्या नंबरवर आहेत राजीव बजाज, जे बजाज ऑटोचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2000 कोटींच्या घरात आहे. मित्रांनो, बजाज ऑटोचा इतिहास खूप जुना आहे, पण राजीव बजाज यांनी या कंपनीला एक वेगळीच दिशा दिली. पूर्वी बजाज म्हणजे फक्त स्कूटर बनवणारी कंपनीची ओळख होती, पण राजीव बजाज यांनी मार्केटचा ट्रेंड ओळखला आणि हमारा बजाज या पारंपरिक इमेजला एका स्पोर्टी आणि युथफुल ब्रँडमध्ये बदललं. पल्सर आणि डोमिनार यांसारख्या गाड्या लॉन्च करून त्यांनी टू व्हीलर मार्केटमध्ये एक मोठी क्रांती आणली. त्यांचा बिझनेस मॉडेल अतिशय सिंपल पण इफेक्टिव्ह आहे. आज बजाज ऑटो ही फक्त भारतामध्येच नाही, तर जगातील 70 पेक्षा जास्त देशांमध्ये आपल्या गाड्या एक्सपोर्ट करते. आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत तर बजाजच्या गाड्यांचा मोठा दबदबा आहे. राजीव बजाज यांनी दाखवून दिलं की जर प्रॉडक्टमध्ये क्वालिटी असेल आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी बरोबर असेल, तर एका जुन्या कंपनीला सुद्धा सहज ग्लोबल ब्रँड बनवता येतं. 9व्या क्रमांकावर येतात प्रकाश हिंदूराव छबरिया, जे फिनोलेक्स इंडस्ट्रीचे प्रमुख आहेत. त्यांची संपत्ती जवळपास 4500 कोटी रुपयांच्या घरात आहे. फिनोलेक्स हा ब्रँड आज भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. PVC पाईप्स आणि इलेक्ट्रिक केबलच्या मार्केटमध्ये फिनोलेक्सची एक वेगळीच मोनोपॉली तयार झाली आहे. प्रकाश यांनी त्यांच्या वडिलांचा हा व्यवसाय अतिशय कुशलतेने वाढवला. फिनोलेक्सने क्वालिटीच्या जोरावर ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. त्यांचा बिझनेस मॉडेल मुख्यत्वे B2C आणि B2B या दोन्ही स्तरांवर काम करतो. त्यांनी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क इतकं स्ट्रॉंग बनवलंय की अगदी छोट्या गावातही फिनोलेक्सचे प्रॉडक्ट सहज उपलब्ध होतात. 8व्या नंबरवर आहेत संजय किर्लोस्कर, ज्यांची एकूण संपत्ती 6000 कोटी रुपये इतकी आहे. किर्लोस्कर हा ग्रुप पुण्यातील आणि महाराष्ट्रातील एक अत्यंत जुना आणि पारंपरिक औद्योगिक समूह आहे. संजय किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड याची धुरा अतिशय समर्थपणे सांभाळली आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे जगभरातील मोठ्या औद्योगिक प्रकल्पांसाठी, शेतीसाठी आणि घरगुती वापरासाठी लागणारे पाण्याचे पंप आणि वॉल्व बनवणे. जेव्हा आपण मोठ्या धरण प्रकल्पांचा किंवा पाणी पुरवठा योजनांचा विचार करतो, तेव्हा तिथे लागणारे महाकाय पंप हे बहुतांशी वेळा किर्लोस्कर कंपनीचेच असतात. त्यांचा हा बिझनेस मॉडेल B2B आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्सवर मोठ्या प्रमाणावर डिपेंड आहे. आजकाल जगात पाण्याची कमतरता आणि मॅनेजमेंट हा एक मोठा प्रश्न बनला आहे. अशावेळी त्यांच्या प्रॉडक्टची ग्लोबल लेवलवर मागणी प्रचंड वाढली आहे. केवळ भारतामध्येच नाही, तर युरोप आणि आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये ते आपले प्रोडक्ट्स निर्यात करतात. एका कोर मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजिनिअरिंग व्यवसायाला जागतिक स्तरावर कसं भक्कम करायचं याचे एक बेस्ट उदाहरण आहे. 7व्या नंबरवर आहेत सौरभ गाडगीळ, ज्यांची संपत्ती 9000 कोटींच्या घरात आहे. पुण्यात किंवा महाराष्ट्रात असं क्वचितच कोणी असेल ज्यांनी PNG ज्वेलर्सचं नाव ऐकलं नसेल. हा एक अतिशय जुना आणि ग्राहकांचा प्रचंड विश्वास असलेला पारंपरिक कौटुंबिक व्यवसाय आहे. पण सौरभ यांनी या व्यवसायाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्याला एक वेगळंच कॉर्पोरेट आणि आधुनिक रूप दिलं. त्यांनी जुन्या पिढीच्या विश्वासाला आधुनिक मार्केटिंगची आणि ब्रँडिंगची जोड दिली. आज PNGच्या शाखा केवळ पुण्यात किंवा महाराष्ट्रामध्येच नाहीत, तर संपूर्ण भारतात आणि परदेशातही त्यांनी आपले स्टोअर सुरू केले आहे. सोन्याच्या प्युरिटीची हमी आणि पारदर्शक कारभार या त्यांच्या USPमुळे त्यांचे ग्राहक पिढ्यानपिढ्या त्यांच्याशी जोडले गेले आहेत. फ्रँचायझी मॉडेलचा योग्य आणि प्रभावी वापर करून त्यांनी आपला ब्रँडचा विस्तार खूप वेगाने केला आहे. 6व्या नंबरवर आहेत सतीश मेहता, ज्यांची संपत्ती तब्बल 16000 कोटी रुपये इतकी आहे. हेल्थकेअर आणि फार्मा सेक्टर हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा उद्योग आहे आणि सतीश मेहता यांनी या क्षेत्रात आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. एमकेअर ही कंपनी प्रामुख्याने गायनेकोलॉजी, ब्लडशी संबंधित औषधे आणि HIV उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांच्या निर्मितीमध्ये आघाडीवर आहे. त्यांचा बिझनेस मॉडेल केवळ भारतामध्येच नाही, तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये उत्तम काम करत आहे. रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर त्यांचा मोठा फोकस आहे, ज्यामुळे ते सतत नवीन आणि प्रभावी औषधे बाजारात आणू शकतात. नुकताच त्यांच्या कंपनीचा IPO शेअर मार्केटमध्ये लॉन्च झाला आहे, ज्याला गुंतवणूकदारांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळेच त्यांच्या संपत्तीत आणि ब्रँड व्हॅल्यूमध्ये एवढी मोठी वाढ झाली आहे. बाजारातील गरजा ओळखून दर्जेदार औषधे योग्य दरात उपलब्ध करून देणे या त्यांच्या धोरणामुळे
कंपनीला हा मोठा नफा झाला. 5व्या नंबरवर आहेत आनंद देशपांडे, जे पर्सिस्टंट सिस्टम याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. पुण्याचं IT हब म्हणून जगभरात ओळखलं जातं. त्यामध्ये आनंद देशपांडे आणि त्यांच्या कंपनीचा खूप मोठा वाटा आहे. पर्सिस्टंट सिस्टम ही प्रामुख्याने सॉफ्टवेअर प्रॉडक्ट डेव्हलपमेंट यामध्ये काम करते. म्हणजे जगातील मोठ्या कंपन्यांना जेव्हा नवीन सॉफ्टवेअर किंवा डिजिटल सोल्युशन बनवायचे असतात तेव्हा ते पर्सिस्टंटला काम देतात. क्लाउड कम्प्युटरिंग, डेटा ॲनालिटिक्स आणि आता AI यांसारख्या आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांनी ग्लोबल मार्केटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आनंद देशपांडे यांचा बिझनेस मॉडेल पूर्णपणे टॅलेंट आणि इनोव्हेशनवर अवलंबून आहे. हजारो इंजिनियर्सला सोबती घेऊन त्यांनी एक जगव्यापी कंपनी उभी केली आहे. एका साध्या कल्पनेतून सुरू झालेली ही कंपनी आज शेअर मार्केटमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. 4थ्या नंबरवर आहेत संजीव बजाज, ज्यांची संपत्ती तब्बल 29,000 कोटी रुपये इतकी आहे. संजीव बजाज हे बजाज फिनवरचे प्रमुख आहेत आणि त्यांनी भारतातील फायनान्स सेक्टरमध्ये अक्षरशः एक मोठी क्रांती आणली आहे. आजकाल आपण दुकानात जाऊन कोणताही मोबाईल, TV किंवा फ्रीज 0% EMIवर सहज घेतो. हे सिस्टीम भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय करण्यामागे बजाज फिनवरचा सर्वात मोठा वाटा आहे. संजीव बजाज यांनी मध्यमवर्गीय भारतीयांची मानसिकता आणि त्यांच्या गरजा खूप अचूकपणे ओळखल्या. लोकांना वस्तू आज हवी असते, पण पैसे थोडे थोडे भरायचे असतात. याच कन्झ्युमर सायकॉलॉजीचा वापर करून त्यांनी आपला बिझनेस मॉडेल डिझाईन केला. आज बजाज फायनान्सकडे करोडो कस्टमर्स आहेत, ज्याच्या आधारे ते त्यांना इन्शुरन्स, पर्सनल लोन आणि इतर फायनान्शियल सेवा देतात. तंत्रज्ञान आणि डेटाचा असा स्मार्ट वापर करून त्यांनी आपल्या कंपनीला एक नफा मिळवून देणारी मशीन बनवलं आहे. 3ऱ्या नंबरवर आहेत बाबा कल्याणी, जे कल्याणी ग्रुप आणि भारत फोर्सचे प्रमुख आहेत. त्यांची संपत्ती साधारण 31,000 ते 40,000 कोटी रुपयांच्या घरात आहे. बाबा कल्याणी हे पुण्यातीलच नाही तर देशातील एक अतिशय दिग्गज उद्योगपती आहेत. भारत फोर्जी ऑटोमोटिव्ह आणि विमानाच्या इंजिनिअरिंग पार्टसाठी लागणारे मटेरियल बनवणारी जगातील 2ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फोर्जिंग कंपनी आहे. यांचा बहुतांश व्यवसाय हा B2B मॉडेलवर चालतो. जगातील अनेक मोठ्या कार कंपन्या आणि एव्हिएशन कंपन्या भारत फोर्सचे पार्ट आवर्जून वापरतात. पण बाबा कल्याणी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी भविष्याची पावले ओळखत डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये म्हणजे संरक्षण क्षेत्रासाठी लागणारी शस्त्रे आणि आर्टिलरी गन्स बनवण्यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. भारत सरकारचा मेक इन इंडिया उपक्रम आणि डिफेन्स क्षेत्रातील आत्मनिर्भरता यामुळे भारत फोर्जला मोठ्या प्रमाणात सरकारी आणि आंतरराष्ट्रीय कॉन्ट्रॅक्ट्स मिळत आहेत. 2ऱ्या नंबरवर आहेत फोर्स मोटर्सचे अभयकुमार फिरोदिया, ज्यांची संपत्ती तब्बल 43,000 कोटी रुपये आहे. फोर्स मोटर्स ही कंपनी कमर्शियल वाहने, ट्रॅव्हलर्स, मिनी बस आणि ट्रॅक्टर बनवण्यासाठी ओळखली जाते. तुम्हाला रस्त्यावर धावणाऱ्या ज्या ट्रॅव्हल बसेस किंवा स्कूल बसेस दिसतात त्यात फोर्स मोटर्सची एक प्रकारची मोनोपॉली आहे. पण त्यांच्या एवढ्या मोठ्या संपत्तीचे मुख्य कारण फक्त बसेस नाहीत, त्यांचा बिझनेस मॉडेल खूप युनिक आहे. फोर्स मोटर्स ही कंपनी BMW आणि मर्सिडीज बेन्झ यांसारख्या जगातील टॉप लक्झरी कार ब्रँडसाठी भारतात इंजिन असेंबल करण्याचे काम करते. विचार करा, जगातल्या सर्वात महागड्या गाड्यांना इंजिन पुरवण्याचं महत्त्वाचं काम हे पुण्याची कंपनी करते. या B2B कॉन्ट्रॅक्टमुळे त्यांच्या कंपनीला एक अतिशय स्थिर आणि मोठा रेव्हेन्यू मिळतो. 1ल्या नंबरवर आहे सायरस पुनावाला, जे सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2,89,900 कोटींच्या घरात आहे. ही रक्कम इतकी मोठी आहे की विचार करूनच डोकं चक्रावून जातं. सायरस पुनावाला यांनी अतिशय छोट्या स्तरावर सिरमची सुरुवात केली होती. आज ही कंपनी व्हॉल्यूमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. पोलिओ, गोवर आणि इतर अनेक आजारांवरील लसी त्या जगभरात निर्यात करतात. त्यांचा बिझनेस मॉडेल हा हाय व्हॉल्यूम आणि लो मार्जिन या तत्वावर काम करतो. तर मित्रांनो, ही होती पुण्यातल्या टॉप 10 श्रीमंत व्यक्तींची यादी. आपण बघितलं की या प्रत्येकाची बिझनेस करण्याची पद्धत वेगळी आहे. कोणी IT मध्ये आपलं कौशल्य दाखवलं, कोणी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, तर कोणी फार्मा क्षेत्रात. पण एक गोष्ट सगळ्यांमध्ये कॉमन आहे, ती म्हणजे त्यांनी ग्राहकांच्या गरजा अचूक ओळखल्या आणि एक भक्कम बिझनेस मॉडेल उभं केलं.